हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अथर्व आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात. मीराला सुई टोचते आणि अथर्व तिच्या हाताला रुमाल लावत असतो. तेवढे तिथे मंजिरी येते आणि बोलते की अथर्व येऊ का आत? तेव्हा अथर्व बोलतो, अगं आई असं का विचारतेस? तेव्हा मंजिरी आतमध्ये येते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा माझं तुझ्याकडे एक काम आहे. तेव्हा मीरा बोलते की बोला ना आईसाहेब काय काम आहे? तेव्हा अथर्व बोलतो, अगं आई तू दिवसभर होती कुठेस? तेव्हा मंजिरी बोलते की अरे मी देवळात गेले होते आणि देवळात एक मला स्वामी भेटले. तिथं माहिती काय झालं आणि ते माझ्याशी बोलायला लागले. अरे ते माझ्याशी बोलायला लागले आणि मला सांगायला लागले की तुमच्या घरावर महागौरी मातेची कृपा आहे. हे ऐकून मीराला आणि अंबिकाला खूप बरं वाटतं आणि त्यांनी मला हेही सांगितलं अरे की तुझं लग्न कसं झालं आहे. तुमची नात आणि तुमचा मुलगा बोलत नव्हता, ते त्यांचं नातं सुधारलं आहे. तुमची नात बोलायला लागली आहे आणि मीरा आणि अथर्व कसे एकत्र आले हेही त्यांनी सांगितलं. तेव्हा अथर्व बोलतो इंटरेस्टिंग. तेव्हा मंजिरी बोलते हो अरे. तेव्हा मंजिरी बोलली की त्यांना मी माझी खंत व्यक्त केली. तेव्हा अथर्व बोलतो की काय? तेव्हा मंजिरी बोलते की मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं नातं माझ्या मुलाने अजून तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी घरात महागौरी मातेची पूजा करायची, 1001 नाम जपाची. मीरा करूयात ना? तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. अंबिकाकडे बघते. तेव्हा अंबिका तिला खुणवते. तेव्हा मीरा बोलते की हो करूयात नाही साहेब. तेव्हा मंजिरी बोलते त्यांनी जसंच मुहूर्त मीरा हो बोलते. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघते. मंजिरीचा काहीतरी प्लॅन असतो. अंबिकेला दाखवायचं असतं तिला की मी मीरा आणि अथर्वच्या नात्यासाठी काय काय करते म्हणून. तेवढ्यात मीरा बोलते आईसाहेब चालेल उद्याच करूयात मग पूजा, मी करेल सगळं. इकडे मंजिरी अथर्व आणि मीराच्या खोलीतून बाहेर येते. बाहेर तिची माया वाट बघत असते आणि माया बोलते की मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तेव्हा मंजिरी बोलते की बोल काय बोलायचं आहे? तेव्हा माया बोलते की मॅडम ऐका तुम्ही, अहो ती मीरा ना ती एकटी सगळं करत नाही आहे, तिला एक आत्मा मदत करतो आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया जरा हळू बोल, कोणी जर ऐकलं ना तर तुला वेळी ठरवून खोलीत बंद करतील. तेव्हा माया बोलते की अहो मॅडम खरंच मगाशी मी तिला किचनमध्ये बघितलं तेव्हा ती एकटी कोणाशी तरी बोलत होती आणि मग तिला मी विचारलं की तू कोणाशी बोलते म्हणून. तेव्हा तिने स्वतः सांगितलं की मी एका आत्म्याशी बोलते म्हणून. तेव्हा मंजिरी मायाला विचारते ती स्वतःहून अशी म्हणाली? तेव्हा माया बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते अगं माया तू तिला आत्म्याविषयी विचारलं म्हणून ती स्वतःहून अशी म्हणाली असेल. तेव्हा जा तू. तेव्हा मायाचं लक्ष मंजिरीच्या हाताकडे जातं. तिच्या हातात काहीतरी तिने लपवलेलं असतं साडीच्या पदराखाली. तेव्हा मंजिरी बोलते जा तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, डोकं फिरलं आहे तुझं. तेव्हा माया तिच्या हातातनं पदर बाजूला करते आणि बोलते हे काय आहे? तेव्हा मंजिरी बोलते काही नाही देव आहे, जा तुझ्या खोलीत आराम कर आणि मंजिरी तिथून निघून जाते. तेव्हा माया बोलते काय चाललं काय या बाईचं? काय करते, काय प्लॅनिंग करते काहीच सांगत नाही ना. हा अँटिक दिवा का आणला असेल? इकडे मीरा आणि अंबिका देवी आईसमोर उभा असून प्रार्थना करत असतात. तेव्हा मीरा बोलते देवी आई तुझी कृपा माझ्यावर सदैव असते. या घरात येऊन तू मला सगळं काही दिलंस, प्रेम करणारी आई दिली. तुझ्याचमुळे मला माझी ताई सापडली. माझी खूप इच्छा होती पण ती फक्त आज आईसाहेबांनी बोलून दाखवली. तेव्हा अंबिका बोलते ते आई एक मीरा, जसं देवी आहे आपल्या भक्तांच्या मनातलं ओळखते तसं आई एक आई आपल्या लेकरांच्या मनातलं ओळखते. तेव्हा मीरा बोलते महागौरी माते तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या घरावर असू देत. तेव्हा इकडे मंजिरी त्या अडगळीच्या खोलीत येते, त्या स्टोर रूममध्ये आणि तो दिवा घेऊन येते. तो दिवा बघून मंजिरीला आठवतं की मार्जरीने सांगितलेलं असतं की हा दिवा जिथे कुठे तू ठेवशील तिथे त्या म्हातारीला खेचून आणेल. तेव्हा मंजिरी तिथे तो दिवा लावते. तो दिवा लावताच तिथे एक कीटक उडत येतो आणि त्या दिव्याच्या वातीच्या जवळ खेचला जातो आणि त्याचा लगेच तिथे भस्म होतो आणि त्याची राख पूर्ण काळा धूर बाहेर जातो. तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो की दिवा काम करतोय म्हणून. इकडे मीरा आणि अंबिका दिवे आई समोर असतात. तेवढ्यात मीराने लावलेला दिवा तिथे विझतो आणि त्यातनं काळा धूर निघायला लागतो. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं हा काळा धूर कसला आहे? ताई किचनमध्ये पण दूध काळं पडलं होतं आणि हा काळा धूर आता. ताई अगं हा काय प्रकार आहे? आणि रात्री मीरा तिच्या खोलीत आवरावर करत असते. तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो की तू माझं कधीच ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस का? तेव्हा मीरा हळूच त्याच्याकडे बघते आणि बोलते काही म्हणालात का? तेव्हा अथर्व बोलतो मी इथे सोफ्यावर झोपतो आणि पिलो घेतो. तेव्हा मीरा त्याच्याकडनं पिलो घेऊन घेते आणि बोलते कशाला? तेव्हा अथर्व बोलतो की कशाला काय विचारतेस, तू इथे असं झोपते ते चांगलं दिसतं का? तेव्हा मीरा बोलते कसं वाटेल म्हणजे आपल्यात एकही अशी गोष्ट नाही आहे की ती जी बघून आपल्यात चांगलं चाललं आहे असं वाटेल आणि तुम्हाला कशाला उगाच असं वाटते की कसं वाटेल?
जसं चाललं आहे तसं चालू द्या, जा तुम्ही पण जाऊन झोपा. तेव्हा अथर्व जायला लागतो. तेवढ्यात मंजिरी येते, दरवाजा नॉक करते आणि बोलते की आत येऊ का? तेव्हा अथर्व बोलतो आई ये ना. तेव्हा मीराही बोलते या ना आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की गुरुजी उद्या सकाळी 7 वाजता येणार आहे, तर आपल्याला सगळ्या गोष्टी तयार करून ठेवावं लागणार आहे. तेव्हा मीरा बोलते की हां मी सगळं तयार करून ठेवले, चालेल आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की बरं ठीक आहे, झोपा आता. तेवढ्यात मंजिरी जाता जाता मीराला त्या चेअरवर अंथरूण लावताना बघते. तेव्हा मंजिरी बोलते की हे अंथरूण का तू इथे झोपणार आहेस? तेव्हा मीरा मान डोलवून नाही बोलते. तेव्हा अथर्व बोलतो हो, कारण वेदा नाही आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा अजिबात नाही हं, तू इथे नाही झोपायचं, बेडवरती झोपायचं. सोफ्यावर कोण झोपतं, कसं वाटेल ते. तेव्हा मंजिरी बोलते की मीच उचलते आणि ती अंथरूण उचलून बेडवर ठेवते. तेव्हा मीरा तिला नाही बोलत असते, आईसाहेब अहो ऐका ना. तेव्हा मंजिरी बोलते इथे झोपायचं आहेस, तू माझंही ऐकणार नाही आहेस का? तेव्हा अथर्व बोलतो ती कोणाचंही ऐकत नाहीस. तेव्हा मंजिरी बोलते की तू रामपूर घराण्याची सून आहेस ना, आणि मलाच रामपुरी घराण्याची सून अशी सोफ्यावर झोपली चालणार नाही. तेव्हा तिला तिथे झोपायला लावून मंजिरी चालली जाते. तेव्हा मंजिरी जायला लागल्यावर अथर्व पिलो उचलतो आणि सोफ्यावर झोपायला निघतो. तेव्हा मंजिरी पुन्हा मागे बघते आणि बोलते की तुला काही वेगळं सांगावं लागणार आहे, झोपा दोघं, सकाळी लवकर उठायचे. तेव्हा मीरा राग करत झोपते. अथर्वकडे नाक तोंड मुरडत झोपते. अथर्वला हसायला येत असतं. इकडे मंजिरी महागौरीसमोर उभं राहून बोलत असते की महागौरी माते, ही लढाई तुझी आणि माझी आहे. चिरतारुण्य मिळवण्यासाठी मला ही लढाई करावी लागणार आहे आणि ते मिळवण्यासाठी मी ही लढाई करणार, हे माझं अंतिम ध्येय आहे आणि मी ती लढाई जिंकणार. काही गोष्टी करण्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. खरं तर मीरा आणि अथर्व लांब ठेवणं हे माझ्यासाठी योग्य आहे, पण मला आत्ता त्यांना जवळ आणावं लागतं आहे, कारण की तुला आणि त्या मीराला हरवण्यासाठी मी वाटेल ते करेन. तिच्यासोबत जे कोणी असेल त्या सगळ्यांना संपवणार आहे मी, आणि याची सुरुवात उद्या त्या म्हातारीपासून होईल. तेव्हा मंजिरीला हसायला येत असतं. तेवढ्यात तिकडून मागून अंबिका येत असते. मंजिरीला आरशामध्ये अंबिका दिसते. तेव्हा मंजिरी अंबिकाला बघते आणि लगेच टॉपिक चेंज करते. दिव्याईसमोर हात जोडते आणि बोलते की दिव्याई, मला माझ्या अथर्वचा संसार सुखाचा होताना बघायचे आणि माझी लेक मीरा तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. ऐकून अंबिकाला छान वाटत असतं. तेव्हा मंजिरी म्हणत असते मीराला तिची बहीण मिळाली, पण त्या दोघांचा संसारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्या दोघांचं नातं खुलू दे, म्हणूनच मी उद्या घरात पूजा ठेवली. तुझा आशीर्वाद कायम त्यांच्यावर असू दे. मंजिरी तिरपं अंबिकाला बघत असते. तेव्हा अंबिका बोलत असते की आई अहो किती विचार करतात तुम्ही मीराचा. तेव्हा अंबिका बोलत असते तुम्ही माझ्यावर जेवढा जीव लावला तेवढाच मीरावर लावताय, थँक्यू. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते तुला जे मिळालं ते सगळं मीराला मिळणार अंबिका, तुला जसं पाठवलं तसं तिलाही पाठवणार. इकडे सकाळी पूजेची तयारी चालू असते. गुरुजी आलेले असतात. तेव्हा सगळे तयार होऊन बसलेले असतात. तेव्हा अजित त्याच्या आईला सांगत असतो की मॉम, अथर्वच्या लग्नाच्या सगळ्या विधी झाल्या होत्या ना, आता ह्या नवीन पूजा कसल्या आहेत. तेव्हा नर्मदा बोलते माहीत नाही रे कसली पूजा आहे, मंजिरी वहिनीच करायला लावली. तेव्हा दामोदर बोलतो की ह्या मंजिरी वहिनींचं काय चालू असताना सध्या कळतच नाही. तेव्हा नर्मदा बोलते तेच ना. तेव्हा अजित मायाकडे बघून बोलतो की ह्या मायाला माहिती असेल, तिला विचार ना. तेव्हा नर्मदा मायाला बोलते माया इकडे जवळ आहे, तुला माहिती असेल ना ही वहिनींनी का केले म्हणून. तेव्हा माया त्यांना भावही देत नाही. तेव्हा नर्मदा बोलते खडूस मेली. तेव्हा अजित तिला हे करणार. तेवढ्यात नर्मदा बोलते राहू दे गप्प बस. तेवढ्यात इकडे मंजिरी आणि दादासाहेब येतात. मंजिरी गुरुजींना नमस्कार करते. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व आणि मीरा येत आहे. तेव्हा गुरुजी बोलतात थोडा वेळ लागला तरी चालेल, मुहूर्ताला अवकाश आहे अजून. तेवढ्यात तिथे अंबिका येते. मंजिरी अंबिकाकडे बघते. तेव्हा मंजिरी गुरुजींना बोलते तुम्हाला अजून काही लागेल. तेव्हा गुरुजी बोलतात पंचामृत आणायला सांगा. तेव्हा मंजिरी अनन्याला आवाज येते आणि बोलते की अनन्या पंचामृत आण. तेव्हा अंबिका मनात बोलत असते हे सगळं माझ्या मीरासाठी आणि तिच्या सुखी संसारासाठी चाललं आहे. तेव्हा अंबिका बोलते हे सगळं बघून खूप छान वाटतंय. थोड्यात अनन्या पंचामृत घेऊन येते आणि बोलते की मीरा वहिनींनी हे करूनच ठेवलं होतं. तेवढ्यात मंजिरी बोलते गुरुजी सगळं साहित्य आहे ना आता. तेव्हा मंजिरी बोलते की काही लागलं तर सांगा. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडे बघतच असतात. तेव्हा मंजिरी बोलते काय हो असं काय बघतायत. तेव्हा दादासाहेब बोलतात की बघतोय माझी बायको घरातल्या सगळ्यांसाठी किती करते. मीरा आणि अथर्वचा संसार सुखी व्हावा म्हणून ठेवलीच ना ही पूजा. मायाला बघून खूप राग येत असतो. चला त्या निमित्ताने घरात एक सकारात्मक वातावरण तयार झालं. खरंच अनन्या ही अशी आई आणि सासू सगळ्यांना मिळावी. तेव्हा अनन्या बोलते हो बाबा, आणि बायकोसुद्धा. तेव्हा सगळे हसत असतात. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की मी सगळं कशासाठी करते हे कोणालाच कळणार नाही, आणि ती दरवाजाकडे बघत असते की म्हातारी कधी येते म्हणून, आणि बोलत असते की काहीही झालं तरी ही म्हातारी इथे यायलाच पाहिजे. हा सगळा हठात या म्हातारीच्या मृत्यूसाठी चालला आहे. आणि ती पुन्हा दरवाजाकडे बघते की देवी आजी कधी येते म्हणून, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.